अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलेजेस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा 17 ऑगस्ट रोजी आपले नागपंचमी सण आहे. तर ह्या सणानिमित्त आपल्याला आपल्या घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करता येईल. आपल्या घराजवळ जर वारूळ नसेल तर आपण पूजा कशी करायची, कुठला नैवेद्य दाखवायचा आहे वारुळाला, किंवा आपल्या घरात जे काय आपण नागपंचमीचे नागोबा वगैरे काढतो त्यांना आपण कसा नैवेद्य दाखवायचा, कुठला नैवेद्य करायचा आणि काय गोष्टी टाळायच्या आहेत या दिवशी आणि काय गोष्टी आवर्जून करायच्या आहेत, हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा म्हणजे नागाचा राजा हा वसुकी. तर वसुकी म्हणजे हे शिव भक्त होता, शिवशंकर अगदी परमभक्त होता. तर शिवाचा इतका परमभक्त असल्यामुळं शिवशंकरांनी त्याला गळ्यामध्ये आपल्या माळून घेतलं होतं. तर बघा आपल्या शंकराच्या गळ्यामध्ये आपल्याला नाग दिसतो. तर ते आपल्या म्हणजे परमभक्त त्यांनी आपल्या गळ्याभोवती आपल्याला गुंडाळून घेतलेला आहे. तर असा हा म्हणजे परमभक्त होता. आणि आपण त्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी त्यांची आवर्जून पूजा करतो. तर ही पूजा आपल्याला बघा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घरी करायची आहे. तर म्हणजे आपली ही पूजा केल्याने, नागपंचमी पूजा केल्याने आपल्या घरामध्ये जो काही कालसर्प जर दोष आपल्या घराला लागलेला असेल, जो कोणचा असतो, तर तो आपला दोष सुद्धा सगळ्यांचा निघून जातो. आणि जो आपल्या म्हणजे आता नेहमी करता आपण आता बरेच शेतकरी सुद्धा शेतात काम करतात, त्यांना सर्पदंश होतो. तर हे सर्पदंश कोणालाही होऊ नये म्हणून आपल्याला नागपंचमीची पूजा करायची असते. तर ह्या दिवशी सगळ्यांनी आवर्जून पूजा करायची आहे. आपल्याला नागपंचमीची पूजा जिथं आपल्याला आपण नागोबा नरसोबा ठेवतो तिथं आपल्याला नमस्कार करायचा आहे. कारण आपल्याला त्या नागापासून आपल्याला सर्पदंश होऊ नये म्हणून आपल्याला त्याची पूजा करायची आहे आणि त्यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहे. तर बघा आपण आता पूजेला सुरुवात करूया. कशी पूजा करायची ते बघू. तर मग आपल्या घरामध्ये जसं आता बऱ्याच जणांकडे भिंतीवर कागद काढून ते चिटकवला जातो. कोणाकडे म्हणजे पाटावर अगदी कपडा अंथरून त्याच्यावर तांदळ आणि नाग-नागिन असं त्यांचे पिल्ले वगैरे असं नाग कुटुंब काढलं जातं. तर ते आपल्या घराच्या म्हणजे याच्यानुसार तुम्ही तुमचं करू शकता. एक तर कागदावर काढा किंवा तुम्ही खाली जसं तुमच्या घरामध्ये रीत कशी आहे त्यानुसार तुम्ही काढू शकता. तर मग आपल्याला खाली जर पाटावर काढणार असेल तर आपल्याला साधा एक पाट घ्यायचा आहे आणि त्यावर ब्लाउज पीस म्हणा किंवा किंवा असं कुठलंही वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर आपल्याला तांदळ आणि नाग, नागिन आणि त्यांचे कोणाकडे 3 पिल्ले काढतात, कोणाकडे 2 पिल्ले काढतात. तर ते आपल्या घराच्या रीतीनुसार तुम्ही काढायचं आहे. आणि मग ते तयार आपल्याला पिल्ले काढायचे आहेत आणि त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, आपल्याला फूल व्हायचं आहे, वस्त्रमाळ व्हायची आहे त्या म्हणजे नागकन्या, नागदेवता जे आहे ते सगळे त्यांचं कुटुंब आहे, त्यांची आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्याला दूध लाह्या आपल्याला नैवेद्याला ठेवायच्या आहेत. तर ह्या म्हणजे आपल्याला दूध लाह्या नैवेद्य ठेवलं म्हणजे आपल्याला दूध पहा नागोबाला दूध हे अतिप्रिय आहे. त्यामुळे आपण दूध जर लाह्या ठेवल्या तर ते आपल्यावर प्रसन्न होतात. आणि आपल्या घरामध्ये जे काही समजा नैवेद्य आहे, तो आपल्याला महानैवेद्य नंतर करायचा आहे. पण आता आपल्याला ही पूजा झाल्यानंतर दूध लाह्या वगैरे ठेवायच्या आहेत. आणि अगदी म्हणजे नागोबाचा जर तुम्हाला जो मंत्र येत असेल तर तो ठीक आहे. नाहीतर तुम्ही आपलं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय 108 वेळा म्हणू शकता. नाहीतर आपल्याला जो काही तुम्हाला नागाचा मंत्र येत असेल तर तो मोबाईलवर लावून सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर ही आपली अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा झाली. आणि ह्या दिवशी आपल्याला काय करायचंय, तर बघा आपल्याला ह्या दिवशी आपण जे नागोबाचं पूजा केली आहे त्या निमित्ताने आपल्या घरात सवाष्ण ब्राह्मण जे काही कोणी जेवायला येत असेल तर आपल्याला त्यांना बोलवायचं आहे, त्यांचा मान सन्मान करायचा आहे. आणि जे सवाष्ण आली तिची आपल्याला ओटी भरायची आहे. तिला आपल्याला असं तिचा मान सन्मान आणि जे सवाष्ण ब्राह्मण असेल त्या दोघांचे आपल्याला मान सन्मान करून त्यांना नमस्कार करायचा आहे, त्यांना दक्षिणा द्यायची आहे. हे आपल्याकडून असं म्हणजे नागपंचमीचं सवाष्ण ब्राह्मण म्हणून आपण त्यांच्या पाया पडून नमस्कार करायचा आहे. आणि आपल्याला ह्या दिवशी काय गोष्टी टाळायच्या, तर ह्या दिवशी बऱ्याच जणांकडे पहा तवा टाकत नाहीत, विळीनं काही भाज्या चिरत नाहीयेत. असं तर आपल्याला ह्या दिवशी म्हणजे काही चिरायचं नाही, आपल्याला पोळ्या म्हणजे असं आपण तवा वगैरे टाकत नाही. तर या दिवशी बऱ्याच ठिकाणी असं वाफेवरचं करतात. तर उकडलेलं वाफेवरचं असं अन्न शिजवून त्या दिवशी खात असतात. तर मग ह्या दिवशी भात सुद्धा खात नाही. का तर ते नागोबाचे दात म्हणून भात सुद्धा खात नाहीत. तर मग आपल्याला सुद्धा हे नियम पाळायचे आहेत नागपंचमीच्या दिवशी. तर जसं आता तुम्हाला जर म्हणजे पोळी तवा नाही टाकायचा तर तुम्ही वाफेवरची त्याला दिंड म्हणतात. आणि हे आपल्याला पुरणाची दिंड करायची आहे. जेव्हा सगळ्यांकडे तर बघा पुरणाचा महानैवेद्य म्हणजे आपण पुरणाचं नैवेद्य करतो. तर हे पुरणाचे आपल्याला
पोळीसारखं भरून त्याच्यावर वाफेवर ते आपल्याला भाजायचं आहे आणि त्या दिवशी त्याचाच नैवेद्य आपल्याला म्हणजे नागोबा नरसोबाला पण दाखवायचं आहे आणि जे काही आपल्याकडे सवाष्ण ब्राह्मण येतील त्यांना सुद्धा तेच आहे की असं नाही की आपल्याला हे आणि त्यांना पोळी असं त्या दिवशी आपल्याला तवा टाकायचा नाही आणि चिरायचं सुद्धा नसतं त्या दिवशी. आपण जे काही शेंगा वगैरे जी काही भाजी आपल्याला हाताने तोडता येईल ती तशीच भाजी करत असतात. कारण त्या दिवशी कुठलंही हत्यार असं वापरायचं नसतं कारण ते नागोबाला लागल्यासारखं होतं. त्यामुळं आपण विळी, चाकू, कात्री हे असा प्रकार आपण कुठलाच आपण हे करत नसतो. त्यामुळं ह्या नागपंचमीच्या दिवशी ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. पण ज्या आपल्याला करायच्या आहेत, त्या आपण म्हणजे स्वाश्न ब्राह्मण बोलवून त्यांना सगळं जेवू घालायचं आहे. जी तुम्हाला जोडी मिळेल ती जोडी तुम्ही जेवू घालायची आहे आणि आपल्याला सगळ्यांचा मान, आदर ठेवायचा आहे. जे घरात आपले मोठे आहेत त्यांचाही आपल्याला त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यांना पण आपल्याला आदर द्यायचा आहे. आणि बऱ्याच ठिकाणी पहा ह्या दिवशी भावाचा उपास म्हणून केला जातो. कोणाकडे आदल्या दिवशी करतात, कोणाकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी उपास करतात. तर असं ज्याच्या त्याच्या घराच्या रीतीनुसार आहे, तर ते त्यांनी आपल्याच घरानुसार, रीतीनुसार उपास करायचा आहे. आता मी जर म्हटलं आज उपास करा, तर तसं नका. तुमचं जे आहे तुमच्या घरानुसार रीत जी चालत आलेली आहे, त्यानुसारच तुम्हाला तो भावाचा उपास करायचा आहे. आणि हे भावाचा उपास केल्याने आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभतं. आणि आपल्या घरामध्ये सगळी शांतता म्हणजे अगदी आपलं सुख, शांती, ऐश्वर्य आपल्या घरात लागतं. आणि जेव्हा आपण जर असं मनोभावे पूजा केली, तर आपल्याला मन सुद्धा आपलं प्रसन्न होतं. आपल्याला नागदेवता, नागकुटुंब आपल्यावर प्रसन्न होतं आणि आपल्यावर कृपाछत्र धरतं. तर हे आपण असं म्हणजे ह्या दिवशी करायचे. कोणाचा अपमान वगैरे करायचा नाही ह्या दिवशी. कोणाला वाईट बोलायचं नाही. कारण हा सण आहे. सणाच्या दिवशी सगळ्यांना कितीही आपल्याला काही वाटलं तरी आपण म्हणजे हसून खेळून आपला दिवस त्या दिवशी आपल्याला आनंदात घालवायचा असतो. 4 झोके का होईना खेळायचे असतात. त्या दिवशी झोक्याचा मान असतो. तर म्हणून माहेरी ज्या मुली येतात त्या आवर्जून झोका खेळायला जातात. तर हे असं आपल्याला ह्या दिवशी आवर्जून आपल्याला झोका खेळायचा आहे. म्हणजे देवाची पूजा करायची आहे. नाग-नागिनीची, नागकुटुंबाची सुद्धा पूजा करायची आहे. जर वारूळ कुठे असेल तुमच्या तिथं जवळपास, तर तिथं सुद्धा आपल्याला जाऊन दर्शन वगैरे घ्यायचं आहे. लांबून का होईना पण तुम्ही दर्शन वारुळाचं घेऊ शकता. आणि जर नसेल तर हे असं आपल्याला घरी कागदावर किंवा पाटावर काढायचं आहे आणि आपल्याला जी काही तुम्हाला म्हणजे आरती वगैरे येत असेल ती सुद्धा आरती म्हणू शकता तुम्ही. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून आपल्याला ही आरती करायची आहे. आणि जसं तुम्ही वारुळाच्या तिथं जरी ताट नेलं पूजेचं, तर तिथं पण आपल्याला दूध लावायचा नैवेद्य न्यायचा आहे. हळद, कुंकू, अक्षदा, वस्त्रमाळ, फुलं आणि धूप-दीप न्यायचं आहे. तिथं तुम्ही वारुळाला लांबूनच हळदी-कुंकू वाहून समजा पूजा तिथं पण तुम्ही करू शकता. असं जर वारूळ तुम्हाला भेटलं पूजेसाठी तर खूप चांगलं आहे. कारण नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा करण्याला खूप मान आहे आणि जर असेल तर खूप चांगलं आहे. नाहीतर आपल्या साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे घरी करायची आहे अशी पूजा. आणि ह्या दिवशी म्हणजे जितकं तुम्ही सेवा करताल, तितकं आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आपण मोठ्यांचा मान ठेवायचा आहे, आदर सत्कार करायचा आहे त्यांचा आणि देवतांचा सुद्धा पाया पडून आपली जी काही इच्छा असेल ती बोलायची आहे. आपली म्हणजे कुटुंब म्हणा, नागकन्या, नागदेवता आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.